तुम्हाला काँग्रेसचे आमदार तुम्ही फोडलेत का? ज्या पद्धतीने आमचे राष्ट्रीय नेते सन्माननीय अजितदादा पवार यांनी आमच्या सर्वांची अतिशय चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार हे 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आमच्यातला एकही उमेदवार एकही आमदार निवडून जाणार नाही। आम्हाला कोकाटे साहेब आता आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतात, स्वतःहून मत देणार। राजेश पाटील असतील, जगताप नगर, काय नेमकं वाटतं? मी अजितदादा सोबत कोण आहे मला माहित नाही, कोण आहे मला माहित नाही। मी अजितदादा सोबत पहिल्या दिवसापासून प्रामाणिक आहे, मी त्यांच्या सोबतच राहणार दादांचे वैयक्तिक संबंध या सगळ्या निवडणुकीत कामाला येतील का? नक्कीच दादांचे वैयक्तिक संबंध म्हणण्यापेक्षा प्रत्येक विधिमंडळातील सहकार्यांना दादांनी आपल्या आपल्या मतदारसंघात जे काही सहकार्य करता येईल ते आजपर्यंत केले आणि त्यातून उत्तराई होण्याचं विधिमंडळातल्या अनेक सहकार्यांनी आजच्या मतातून ठरवलेलं आहे। मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने दादांच्या मागे आपण पाहिलं की राष्ट्रवादीच्या काय सांगत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण की तुमचे 2 आमदार निर्णायक तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा सर्व हे आहेत राष्ट्रवादीचे आहे, बच्चू कडू असतील, अपक्ष आहे, सर्वजण आहे ते या ठिकाणी पोचलेले पाहायला मिळतात। कारण की 2 दिवस आहे या सगळ्या आमदारांचा आहे तो मुक्काम आहे तो ललित हॉटेलमध्ये होता। मात्र आता कुठेतरी येतील, आम्हाला 1000% खात्री आहे त्याची। आपण पाहिलं की इंद्रनील नाईक आपल्या विश्वास आहे आणि त्यामुळे अजितदादा आहे ती परतफेड आहे ती होताना पाहायला मिळणार आहे। कारण की अजितदादांनी ज्या पद्धतीने मदत केलेली आहे आणि ही मदत आहे ती या सगळ्या माध्यमातून दाखवताना पाहायला मिळणार आहेत। नक्कीच गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं सर्व अपडेट घेत राहणार आहोत। तर आपण पाहतोय अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले हे सर्व 40 आमदार आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांना 2 अपक्ष आमदारांचा सुद्धा पाठिंबा आहे।